मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ब्रेड चीज रोल। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथं ब्रेड घेतलेत, त्याच्या कडा कट करून घेतलेले आहेत। बटाटा क्रश उकडून मॅश करून घेतलाय। कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, टोमॅटो सॉस, मेयोनीज, कसुरी मेथी, मिरची पावडर घेतली, शेजवान चटणी, चवीनुसार मीठ, चीज, जिरे, मोहरी आणि हळद। आपण कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। त्यात तेल टाकले। आपलं तेल आता गरम झाले। मोहरी घालणार आहोत। जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे त्याला फ्राय करून घेऊ। आता आपले शेंगदाणे तळून झालेले। आपण कांदा टाकून घेतोय। कांदा फ्राय करून घ्यायचा आपल्याला। आता आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आपण त्यात हळद पावडर घालून देते, मिरची पावडर, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं। आता आपण बटाटे घालून घेतले। त्यात बटाटा क्रश करून घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटांसाठी भाजी आपण फ्राय करून घेतो। 2 मिनिटं झालेली आहे। आपली भाजी तयार झालेली आहे। आपण एका प्लेटमध्ये भाजी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण भाजी थंड करून घेणार आहोत। आपण ब्रेड घेतले, त्याला आपण असं लाटून घेणार आहोत। या पद्धतीने आपण ब्रेड लाटून घ्यायची, तुम्ही बघू शकता। आता आपण त्याला मेयोनीज आणि सॉस लावून घेणार आहोत। तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही शेजवान चटणी पण वापरू शकता। शेजवान चटणी लावतो आपण। आपण त्यावर बटाट्याची चटणी घालून घेणार आहोत। चीज किसून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपण त्याला रोल करून घेणार आहोत। आपला रोल तयार झाला। या पद्धतीने आपण सगळे रोल बनवून घेतो। आता आपले रोल बनवून तयार झालेले आहेत। आपण पॅनला बटर लावून घेतलेले आहे। त्यावर थोडी कसुरी मेथी टाकून घेणार आहोत। आपण पहिले रोल आपण त्यावर आणि फ्राय करून घेणार आहोत। आपण याला बटर लावून घेतोय। कसुरी मेथी टाकणार आहोत।
आपण हे रोल सगळ्या बाजूनी भाजून घेणार आहोत। आपले ब्रेड रोल छान फ्राय झालेली आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आपले ब्रेड चीज रोल तयार झालेले। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।